खंडाटीच्या कटरेवर आडनावाच्या कुटुंबावर त्या मुलीच्या आईने मुलाच्या आईने तो मुलाला जे बोलले म्हणजे काही जेवणासाठी काही खाण्यासाठी त्याने दुकानावरून आणावण्यासाठी पैसे मागितले. अरे त्या आईने एक शब्द बोलला का तुझे काही खाऊ खाऊ पोट दुखत नाही का. पहा हा शब्द भगवंताला कधी आपल्या तोंडातून जो शब्द निघतो तो कधी कडू निघतो कधी गोडे निघतो. म्हणून हा बंदुकीच्या गोडीसारखा हा तर शब्द आहे. म्हणून त्या बाईने त्या मुलाला असं का तुझे खाऊ खाऊ पोट दुखत नाही का. पहा भगवंताला तो आवडला नाही आणि त्या मुलाला काही वेळानंतर त्यांचे पोट दुखून आले आणि तो गडबड्या खात होता. त्या कटरे परिवारावर असा संकट आला. त्याने आपला तीर्थ बनवला काय बनवला पण तो मुलाला काही आराम होत नव्हता. नंतर त्याने ते सेविका होती आणि ते मार्गदर्शनाकडे गेले म्हणजे कार्यकर्त्याकडे गेले आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुमच्या हातात कोणती चूक झाली आहे का. पण त्या बाईला आवडत नव्हते का म्हणले हे असा मुलाला बोललो. असं 1-2 दिवस निघून गेले आणि शुक्रवार दिवस होता. त्याने काही विचारपूस केला काही दवाखान्यात नेला भंडाऱ्याला आणला तिरोड्याला गोंद्यापर्यंत त्या मुलाला नेला पण काही आराम होत नव्हता. आणि शनिवार दिवस आला. शनिवार दिवस म्हणजे त्या गावामध्ये हवनकार्य होती. त्या हवनकार्यामध्ये ते बाई गेली आणि काही सेवकिनीजवळ त्यांनी बोलले आणि सेवकिनीने असा दिला उत्तर का तुमच्या हाताने कोणती नाही कोणती चूक झाली असेल. पहा तेवढे म्हणताबरोबर भगवंताच्या सामने त्या बाईला आठवले की मी या मुलाला असं बोललो होतो. तेव्हा ही चूक तिच्या लक्षात आली आणि त्याचेच मनातल्या मनात भगवंताला माफी मागितली आणि ते काही वेळानंतर त्या मुलाला आराम झाला. पहा हा शब्द म्हणजे आपला म्हणजे मार्गामध्ये बहुत हे आहे. म्हणून बाईने किंवा माणसाने किंवा मुलांनी शब्द हा बोलताना थोडंसं आवडून बोलावं. तसेच म्हणजे एक लहानसे एकुडी जवळचा एक छोटासा गाव आहे. एकुडी हे आपल्या जवळची साकोली जवळची. आता ते मुलगीमध्ये आपल्याला पेट्या भेटतात ना सरकारी पेट्या. त्या पेट्याची लाईन लागते. त्या पेट्यामध्ये काही बाया म्हणजे बुड्ढ्या बाया वेगळ्या होत्या आणि काही बुड्ढ्या म्हणजे जवान बाया वेगळ्या होत्या. आता तिले वाटला का ह्या विधवा बाहेरची लाईन आहे या लाईनीमध्ये आपण जर लवकर लागला 10-15 बाहेर आहे तर आपल्याला लवकर थोडसा पेटी भेटून जाईल बा. सामान्य आपल्याला जो किट भेटून येतील त्या किटीची ही गोष्ट आहे. लवकर भेटत त्या बाईने तो आपला कुंक पुसला साईडला जाऊन सण कुंकू पुसला आणि त्या लाईनमध्ये लागली. पहा भगवंताची लीला. नंतर ते सामान भेटला आणि ते आपल्या गावाला गेली. तिच्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर काही वेळाने किंवा रात्रभराने तो व्यक्ती मरण पावला. भगवंताची लीला आहे. म्हणून बाईने आपल्याकडे जो वस्तू भेटत असेल तर ते आपण भेटली तर ठीक. कोणताही गैरव्यवहार करू नये. ते बाई आता विधवा झाली. तिथे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकोडी जो छोटाच गाव आहे. म्हणून म्हणतो का आपण सेवकींनी जो बोलतो त्याच्यावर आवरून बोला. जो करतो त्याच्यावर थोडासा विचारपूर्वक करून सनेने आपले कोणते विचार करून सनेने कार्य कराल. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द इथेच सांगतो. सर्वांना माझ्या